माघ पौर्णिमेलाच नव्याची पौर्णिमा म्हणतात. नव्याची म्हणजे नवीन धान्याची. भूमीविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा शेतीशी संबंधित असा सण आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतात पिकलेल्या नवीन धान्याच्या मुठीच्या आकाराची पेंडी 1 ते 2 आणतात आणि त्या घराच्या दाराजवळ बांधतात आणि मग मातीच्या 5 चपट्या मूर्ती तयार करून उंबऱ्याजवळ सारवलेल्या जमिनीवरती त्या ठेवतात. अंगणात नवीन धान्य आणायचं आणि ते नवीन धान्य शिजवायचं आणि जे नवीन शिजवलेलं धान्य असतं तर त्याचा नैवेद्य या मूर्तींना आणि ग्रामदेवतेला दाखवला जातो. ज्वारीची 5 ताठे आणतात आणि त्याच्या टोकाला गाठी मारतात. गव्हाच्या 5 मुठी एवढ्या पेंड्या जिथे ठेवल्या जातात त्या ताटाला कणकेचे 5 दिवे तयार करून लावतात व त्याची पूजा करतात. त्याशिवाय नवीन आलेले धान्य खायचे नाही अशी पद्धत आहे. काही ठिकाणी धान्याची 1 पेंडी रानातच एका मेढीला बांधून ठेवतात. त्या मेढीची पूजा करून तिला धान्याचे 5 दाणे आणि नव्या धान्याचा नैवेद्य दाखवतात. काही शेतकरी धान्याचे खळे करतानाच खळ्याच्या मध्यभागी पेंडी पसरतात व मगच खळे करण्यास प्रारंभ करतात. नमस्कार मंडळी, मी पूनम. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण नव्याच्या पौर्णिमेला नवीन धान्य आपल्या घरी आणलं जातं आणि त्याची पूजा केली जाते. त्याचबरोबर या नवीन धान्याची पूजा केल्यानंतर त्याला नैवेद्य देखील दाखवला जातो. तर हा नैवेद्य कसा करायचा आणि तो कसा भरायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नैवेद्यासाठी आपल्याला कणकेचे 5 आवळे करायचे असतात. कणकेचे आवळे बनवण्यासाठी आपल्याला इथं 5 कणकेचे गोळे करून घ्यायचे आहेत. ते गोळे एक समान आकाराचे असायचे त्याला एक खोलगट भाग करायचा आणि पुरणाचा एक गोळा घ्यायचा आणि तो कणकेमध्ये भरायचा आणि व्हिडिओत दाखवले अशा पद्धतीनं आपल्याला 5ही आवळे तयार करून घ्यायचे आहेत. पुरणाचा गोळा भरल्यानंतर त्याला अशा पद्धतीनं त्याचं तोंड हे मिटवून घ्यायचं. यासाठी आपल्याला 5 बोरंही करायला लागतात, पण आवळ्यांची साईज बोरांपेक्षा थोडीशी मोठी करायची आणि व्हिडिओत दाखवले अशा पद्धतीनं एक एक करून आपल्याला कणकीचे 5 आवळे करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला नैवेद्यासाठी लागतात म्हणून कणकीचे 5 छोटे छोटे बोरंही करून घ्यायची. तर बोरं तयार करण्यासाठी ही अशी छोटीशी पारी तयार करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये छोटासा पुरणाचा गोळा भरायचा आणि अशा पद्धतीनं त्याचं तोंड मिटवून घ्यायचं आणि जसं व्हिडिओत दाखवले असं आवळ्यांच्यापेक्षा छोट्या आकाराचे आपल्याला असे गोल बोरे तयार करून घ्यायचे आहेत. तर आवळेही 5 लागतील आणि बोरंही 5 लागतील. काही ठिकाणी या गोष्टी वाफवल्या जातात तर काही ठिकाणी याला तळलं गेलं जातं. तर आमच्या इकडे तळण्याची पद्धत आहे. तर थोडंसं तेल कढईमध्ये ठेवायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं आणि हे व्यवस्थित लाल रंगावरती आपल्याला तळून घ्यायचं आहे. 5 आवळंही तळून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला 5 बोरंही तळून घ्यायचे आहेत. आता आपल्याला नैवेद्यासाठी 5 कानावलेही करायला लागतात. तर कानावले कसे करायचे, तर कणकीच्या छोट्या छोट्या 5 पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि त्या पुऱ्यांमध्येही आपल्याला पुरणच भरायचं असतं. तर पुरण भरूनच हे कानावले करतात. तर पुरणालाही कानावल्याचा आकार द्यायचा. त्या व्यवस्थित अशा त्या कणकेच्या छोट्या चपातीवरती ठेवायचं आणि त्याला आपल्याला कानावल्याचा आकार द्यायचा आहे. जसं व्हिडिओत दाखवले अशा पद्धतीनं तुम्ही 5 कानावले करू शकता. काही ठिकाणी कानावलेही वाफवून घेतात तर काही ठिकाणी तळण्याची पद्धत असते. तुमच्या घरी तुमच्या इकडे ज्या पद्धतीनं केलं जातं तर तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता. व्हिडिओत दाखवले अशा पद्धतीने 5 कानावले करून घ्यायचे आणि तेही आपल्याला तळून घ्यायचे आहेत. कानावलेही व्यवस्थित लाल रंगावरती तळून घ्यायचे. ते फुटणार नाही त्याच्यासाठी त्याचे जे टोक असतात तर ती व्यवस्थित बंद करून घ्यायची आणि त्याच्यानंतर हे सगळं तळलेलं साहित्य आपल्याला एका ठिकाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला लागणार आहे ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कणकेचे 5 दिवे. तर ते 5 दिवे कसे करायचे, एकाच आकाराचे 5 गोल कणकेचे गोळे करून घ्यायचेत.
कणकेच्या गोळ्यांमध्ये जी कणिक वापरतो तर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही. बिना मिठाचे वेगळी कणिक भिजवायची आणि त्याच्यापासून आपल्याला हे दिवे करायचे आहेत. तर व्हिडिओत दाखवले अशा पद्धतीने खोलगट करून त्याला दिव्याचा आकार द्यायचा आणि याचे 5 दिवे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. आता हे दिवे आपल्याला वाफवून घ्यायचे असतात. तर त्याच्यासाठी एक चाळण घ्यायची, त्याला थोडंसं तेल लावायचं, त्याच्यावरती हे 5 दिवे असे व्यवस्थित ठेवून द्यायचे. एका पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं, त्याच्यावरती ही चाळणी ठेवायची आणि एक 5 ते 7 मिनटं यांना थोडीशी वाफ देऊन घ्यायची. वाफ दिल्यानंतर हे दिवे व्यवस्थित तयार होतात. आता आपल्याला याच्यासाठी लागणार आहेत तर त्या 5 चपात्या. तर यासाठी 5 बिन तेलाच्या चपात्या लाटायच्या आहेत आणि 5 तेलाच्या चपात्या करायच्या आहेत. त्याच्यानंतर आणखी महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणजे 5 पुरणाच्या पोळ्या करायच्या की ज्याला तेल लावायचं आणि 5 बिना तेलाच्या पोळ्या करायच्या. तुमच्या इकडं पद्धत असेल त्या पद्धतीने करा. त्याच्यानंतर एक मोठी परात घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा नैवेद्य आपल्याला भरायचा आहे. तर त्या नैवेद्यामध्ये 5 ज्या काही बिन तेलाच्या चपात्या आहेत तर त्या ठेवून द्यायचा. त्याच्या शेजारी 5 बिन तेलाच्या पोळ्या ठेवून घ्यायच्या. आता 5 तेलाच्या पोळ्या घ्यायच्या, त्याही त्याच्या शेजारी ठेवून द्यायच्या पोळ्यांच्या शेजारी आणि ज्या दुसऱ्या तेल लावलेल्या 5 चपात्या ज्या आहेत तर त्याही घ्यायच्या आणि त्याही तेल लावलेल्या पोळ्यांच्या बाजूला ठेवून द्यायच्या. आता या सगळ्या गोष्टी आपण भरलेल्या आहेत. आता लागेल याच्यासाठी भात. तर एका वाटीमध्ये भात काढून घ्यायचा आणि तो असा व्यवस्थित मध्यभागी ठेवून द्यायचा. भात ठेवल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला थोडंसं वरण टाकायचं आहे, कारण वरण भाताचा नैवेद्य दाखवला जातो. वरणावरती थोडीशी तुपाची धार सोडायची आणि याच्यासाठी आता पापड आणि कुरडयाही आपल्याला लागतील. तर याचे तुकडे घ्यायचे नाहीत बघा, तर ते अख्खे घ्यायचे आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा. त्याच्यानंतर भजी केली असतील तर नैवेद्यासाठी ती भजीही आपल्याला लागतील. त्याच्यानंतर पंचखाद्यही लागतं, तर त्याच्यामध्ये खारीक, खोबरं, बदाम, खसखस आणि तीळ या गोष्टी बारीक करून घ्यायच्या, खिसून घ्यायच्या आणि त्याचाही नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो. काही ठिकाणी ही पद्धत असते तर काही ठिकाणी नसते. तर थोड्याशा याही गोष्टी नैवेद्यामध्ये ठेवून द्यायच्या आणि आता त्याच्यानंतर आपण जे काही आवळं, बोरे, त्याच्यानंतर जे काही काणवले केले होते तर तेही व्यवस्थित पोळ्यांवरती, चपात्यांवरती ठेवून द्यायचं. कारण या सगळ्या गोष्टी भरपूर असल्यामुळं त्यांना व्यवस्थित मॅनेज करूनच एका परातीमध्ये तुम्ही सगळं काही व्यवस्थित असं भरू शकता. त्याच्यानंतर आपल्याला नवीन जे धान्य शेतामध्ये उगवलेलं असतं ना तर तेही पुजायचं असतं. तर त्याच्यासाठी गव्हाची लोंबी, ज्वारीची लोंबी आणि त्याच्यासोबतच हरभरे घेतलेत. काही ठिकाणी या गोष्टी वाफवूनही त्याचा नैवेद्य दाखवला जातो, तर काही ठिकाणी हे जे नवीन धान्य आहे तर ते असंच ठेवलं जातं. तर आमच्या इकडे असंच पुजतात म्हणून हे असंच ठेवले आणि आता त्याचीही या दिवशी पूजा करायची असते. आता आपण जे 5 कणकेचे दिवे केलेत ना तर ते दिवेही प्रज्वलित करून घ्यायचे असतात. तर एका साईडला ते 5 दिवे ठेवायचे. दिव्यामध्ये तुम्ही तेल घालू शकता, शक्य असेल तर तुम्ही तूपही घालू शकता. तुम्हाला जे शक्य असेल तर त्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये घालायच्या आणि त्याच्यामध्ये वात घालून घ्यायची. वात घालताना सिंगल वात कधीच घालायची नाही, वात ही डबल घालायची. डबल वात म्हणजे 2 वातींची 1 वात करायची आणि अशा पद्धतीनं ती वात आपल्याला या दिव्यांमध्ये घालायची आहे आणि हे दिवेही प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. आता हा सगळा जो भरलेला नैवेद्य आहे तर याच्यात पहिली पूजा करायची ती गणपती बाप्पांची. तर गणपती बाप्पा स्वरूपात आपल्याला सुपारी पुजायची असते. तर त्याच्यासाठी एक सुपारी घ्यायची आणि त्याची गणपती बाप्पा स्वरूपात आपल्याला पूजा करायची असते. 2 विड्याची पानं घ्यायची, त्याच्यावरती थोड्याशा अक्षदा टाकायच्या, त्याच्यानंतर त्याच्यावरती ही सुपारी ठेवून द्यायची. आता या सुपारीलाही हळद, कुंकू, अक्षदा वाहून घ्यायच्या आणि गणपती स्वरूपात आपल्याला या सुपारीची पूजा करायची असते. आता या सगळ्या गोष्टींना कलावा एक घालून घ्यायचा. जर कलावा विकत मिळत असेल तर विकत आणू शकता, नसेल तर आपला पांढरा दोरा घ्यायचा, त्याला हळद कुंकू लावून लाल रंगाचा करायचा आणि तो अशा पद्धतीनं ठेवून द्यायचा. आता जे आपण दिवे पेटवलेले असतात तर त्या दिव्यांचीही हळद, कुंकू, अक्षदा आणि फुलं वाहून पूजा करायची. या दिवशी देवीची ओटीही भरली जाते. त्याच्यानंतर आपल्याला घरच्या देवांना नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर चंद्रालाही हळद, कुंकू, अक्षदा वाहायची आणि त्यांनाही नैवेद्य दाखवायचा. जे शुभ मुहूर्ताचं चंद्रोदयाचं टायमिंग दिलेलं असतं तर त्या टायमिंगवरती आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं, हळद, कुंकू, अक्षदा, फुलं वाहून घ्यायची आणि जो काही आपण नैवेद्य केला आहे त्या दिव्यांनी आपल्याला चंद्रालाही ओवाळून घ्यायचं असतं. अशी साधी सोप्या पद्धतीनं नैवेद्य करायचा आणि भरायचा. हे
आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. असं म्हटलं जातं की माघ पौर्णिमेला देव आकाशातून स्वतः पृथ्वीवरती येत असतात. म्हणूनच या दिवशी आपल्याला माघ पौर्णिमेला शेतातील धान्याची आणि विष्णुदेवांची पूजा करायची असते. यावर्षीची माघ पौर्णिमा ही रविवारी येते आहे. त्यामुळे रविवार आणि पुष्ययोग असा रविपुष्य योग तयार होत आहे. त्यामुळं या दिवशी विष्णुदेवांची आराधना करणं, पूजा करणं हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळं या दिवशी पौर्णिमे दिवशी तुम्ही सत्यनारायण करायलाही विसरू नका. संध्याकाळच्या वेळेला प्रदोष काळामध्ये तुम्ही घरात सत्यनारायणही करू शकता. माघ पौर्णिमेला दान, धर्म आणि स्नान याला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळं सकाळी तुम्ही पवित्र नद्यांमध्ये स्नान करू शकता. शक्य नसेल तर घरामध्येच अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं जर गंगाजल असेल तर ते टाकून तुम्ही स्नान करू शकता. या दिवशी तीळ, त्याच्यानंतर गूळ आणि लोकरीचे कपडे तुम्ही दान करू शकता. या दिवशी दान केल्यानं आपल्या आयुष्यातील सगळी विघ्नं, सगळ्या अडचणी दूर होतात आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं. तसेच या दिवशी पिंपळाच्या वृक्षाचीही पूजा केली जाते. दुधामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते पाणी मिश्रित दूध हे पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं. तिथं एक कणकेचा दिवा लावायचा. तो तुपाचा दिवा असावा, म्हणजे आपल्या आयुष्यातील सगळी विघ्नं दूर होतात असंही शास्त्रात सांगितलेलं आहे. तसंच या दिवशी पितरांचीही पूजा केली जाते. पितरांना काळं तीळ अर्पण केलं जातं आणि पितरांचा आशीर्वाद या दिवशी मिळवला जातो. पौर्णिमेला माता लक्ष्मीच्या किंवा भगवान विष्णूंच्या कोणत्या सेवा करायच्या, पितरांच्या कोणत्या सेवा करायच्या याचा एक नवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करणारच आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. धन्यवाद.